3 षटकासाठी किती मिनिटाचं टायमिंग द्यायचं आहे? 18 मिनिटाचं टाइम. 3 षटकांसाठी 18 मिनिटाचं टायमिंग देतोय. 18 मिनिटामध्ये जर तुम्ही सामना संपवला नाही तर त्या टीमला आपण या ठिकाणी पेनल्टी देणार आहोत, अगोदरच सांगतोय. यस, स्टॉप वॉच ऑन केलाय. लेट्स प्ले. पहिला बॉल जर पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच रिया शेख सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. 18 मिनिटाचं या ठिकाणी टायमिंग दिलेलं आहे आणि स्टॉप वॉच देखील अमोल दादा यांनी ऑन केलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पोपट. स्ट्राईकला ओमकार नॉस्टेकेनला आहे तो सागर थोरात. आधी चांगला स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. या चेंडूमध्ये एकच सिंगल आलेली आहे. नवीन चेंडू आतमध्ये पाठवून द्या. चला लगेच चेंडू द्या. चॉईस सिस्टीम नाहीये. चॉईस सिस्टीम नाहीये त्यामुळे लगेच चेंडू आतमध्ये द्या. चेंडू चॉईस सिस्टीम नाहीये सागर भाऊ. पुन्हा एकदा पोपट तयार. ओव्हर द विकेट मारा करेल. समोर ओमकार आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एक एक विजय संपादन करून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेली आहेत. यावेळी इनसाइड आउट. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगला झेल पकडला. अप्रतिम झेल. ओमकार बाद झालेला पाहायला मिळाला. चला एकत्र येऊ नका. लागलेलं आहे का? चला पाणी घेऊन आतमध्ये जा प्लीज. आयोजित कमिटी जरा पाणी घेऊन आतमध्ये जा. चला फास्ट जा. बहुतेक एक खेळाडू दुखापतग्रस्त झालेला आहे. आय थिंक पोपट दादा यांना थोडीशी दुखापत झालेली आपल्याला वाटते. ठीक आहेत का? यस नक्कीच. स्वामी सवर्णांच्या कृपेने ते सुखरूप आहेत. कोणती दुखापतग्रस्त होऊ नका खेळाडूंना आम्ही विनंती करतो. कोणत्याही खेळाडूला मोठी दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या. न्यू बॅटर मैदानामध्ये सूरज. पुन्हा एकदा स्टॉप वॉच ऑन केलेला आहे. चला वेळ खर्च करू नका. मॅचला सुरुवात होते. पोपट गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. समोर सूरज आलाय. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला पाहायला मिळाला. कमरेच्या खाली राहणारा चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातो. पर्यंत एक धाव कंप्लीट झालेले पाहायला मिळते. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर सागर थोरात आपल्याला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट बॅट्समन आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू. स्वराज्य 11 मानेवाडी या टीमचा एक उत्कृष्ट फलंदाज सागर थोरात. समोर पोपट पाहायला मिळत आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत. हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि धावा किती मिळत आहेत पाहूया. फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते. शिवरवाडी या टीमच्या माध्यमातून ही मॅच जर जिंकली तर शरद बेंद्रे नाना यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज शिवरवाडी टीमसाठी अलाउन्स केलंय. चांगला बॉल. अप्रतिम बॉल. बरोबर पायावरती रिलीज केलेले चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. भन्नाट गोलंदाजी होत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते पोपट यांच्या माध्यमातून. अप्रतिम खेळाडू आहे पोपट. या टीममध्ये जर पाहिलं तर लिजंड खेळाडूंचा देखील भरणा आहे आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सहकार्य टीमला लाभत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जे मिड ऑफ रिजनमध्ये जे खेळाडू आहेत ते अतिशय जुने जाणते खेळाडू आहेत. हाफ ट्रॅकर. अतिरिक्त वेगाने बीट केलेलं पाहायला मिळालं. यावेळी अप्रतिम खांद्याचा वापर केला आणि शेवटचे चेंडूवरती फक्त एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकात समाप्ती झाली. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 6 वरती 1. स्वराज्य 11 मानेवाडी. आणि हे षटक आहे ना फक्त 3 मिनिटांमध्ये कंप्लीट केलंय. अभिनंदन शिवरवाडी टीम. चला वेळ खर्च करू नका. शिवरवाडी टीम आमच्या आयोजन कमिटीला अतिशय चांगलं सहकार्य करतीये. चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी टीम. अतिशय चांगलं सहकार्य करत असताना पाहायला मिळते आमच्या आयोजन कमिटीला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती अजून एक अनुभवी गोलंदाज. बॉलरचं नाव काय? राहुल. थँक्यू.
समोर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. सूरज आकाशामध्ये तळपतोय. या सूरजला या मैदानावरती आपल्या स्वराज्यासाठी तळपावं लागेल. याबी चेंडू एक धाव कंप्लीट झालेली आहे. चेंडू अभि याने अडवलाय. फेकी पहा, अप्रतिम फेकी. बाउंड्री लाईन वरून अतिशय वेगाने फेकी केलेली पाहायला मिळाली अभि यांच्या माध्यमातून, अरुण यांच्या माध्यमातून. राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. जुनं जाणतं खेळाडू, एक अनुभवी खेळाडू आहे. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. समोर सागर थोरात, इनसाइड आउट. सागर थोरात यांच्या बॅटीतून आलाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे ठोकलाय षटकार. डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका. जेव्हा चेंडू बॅटेवरती मिडल झाला होता ना, तेव्हा जणू या चेंडूवरती षटकाराची मोहरच लागलेली पाहायला मिळाली. अप्रतिम स्ट्रोक. सागर थोरात यांच्या बॅटीतून षटकार. एक प्रमुख फलंदाज आहे स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचा, आणि त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळाला. बरोबर बॅटेवरती चेंडू घेतलेला पाहायला मिळाला, म्हणजे स्लॉटमध्ये चेंडू घेतला. यावेळी जर पाहिलं तर लोअर फुल टॉस फ्लिक केलेलं पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. वाकुर्ड्याचे बिबटे या मुंबईच्या मैदानावरती अतिशय चपळाईने धावत असताना पाहायला मिळतात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट या दोन खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला सागर थोरात, दुसऱ्या बाजूला सूरज. यावेळी देखील आडव्या बॅटने अक्रॉस जाऊन आडव्या बॅटीने अप्रतिम स्लॉट मध्ये घेऊन यावेळी देखील षटकार ठोकलेला पाहायला मिळाला सागर थोरात याच्या बॅटीतून. चांगली बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच हा स्ट्रोक आपल्याला पाहावा आणि पाहतच राहावा असा स्ट्रोक. थोडासा वाकला, झुकला आणि नंतर ठोकला. क्रीजचा अतिशय चांगला वापर. वेट थोडंसं ट्रान्सफर केलं पाठीमागील पायावरती, तदनंतर अतिशय चांगलं एक्झिक्युशन, अतिशय चांगला पिकअप स्ट्रोक ज्याला म्हणता येईल ना. अतिशय सुंदर स्ट्रोक. धावा येण्यास सुरुवात झाली आहे. हा ट्रॅकर अप्रतिम कव्हर ड्राय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि यस 2 धावा कंप्लीट. अप्रतिम प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. अर्थातच आयोजन कमिटीची ही टीम आहे स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकोडे बुद्रुक. सामना स्पीडअप घ्या अमोल दादांनी सांगितलंय. यावेळी देखील जर पाहिलं तर थोडंसं अक्रॉस गेलेलं पाहायला मिळाला. षटक होता त्याच्या डोक्याच्या वरून, त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय चौकार आणि 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 27 धावा 27. म्हणजे या षटकामध्ये 21 धावसंख्या जमवलेली पाहायला मिळाली. 21 धावा जमवल्या नाही तर त्या ठोकल्या. त्यामध्ये सागर थोरात यांचे 2 षटकार. त्यानंतर सूरज तळपला शेवटच्या चेंडूवर, त्याचा एक चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती सरळ 27 धावा 27. महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळत होतो अरुण. डावखुरा गोलंदाज आहे. नक्कीच हा गोलंदाज अतिशय हुशार आहे, चपळ आहे, चतुर आहे. क्रिकेटचा भला मोठा अनुभव याच्या देखील पाठीशी आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅच कोंडाईवाडी आणि मांगरूळ. टॉस साठी यायचा आहे. अरुण पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की अरुण अतिशय हुशार आहे, चतुर आहे, चपळ आहे आणि क्रिकेटचा अनुभव आहे, आणि तो आहे ना अनुभव पणाला लावत असताना पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू हाताळला स्लॉकच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर चेंडू हाताळत असताना अरुण पाहायला मिळाला. समोर सूरज आहे. सूरज याला तळपावं लागेल, नाहीतर स्ट्राईक देखील जर पाहिलं तर सागर थोरात याच्याकडे ठेवावे लागेल. यस तेच करत असताना आपल्याला सूरज पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वराज्य 11 या टीमचा मावळा मैदानामध्ये आलाय, स्ट्राईक वरती आलाय. ज्याची गरज होती तो स्ट्राईक वरती आलाय सागर थोरात, ज्याच्या बॅटीतून 2 मोठे विस्फोट आलेले आहेत.
4 चेंडू बाकी आहेत. चांगला बॉल, अप्रतिम बॉल, स्विंग अँड मिस. फिरकीचा जादूगर आहे, बॅक ऑफ दी हँड. चेंडूवरती फिंगर रोल झालेले पाहायला मिळाले. नक्कीच थोडीशी फिरकी घेतली आणि बॅट्समनची देखील गिरकी घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम बॉल. वेगवान परंतु वेगावरती स्वार झाला हाफ ट्रॅकर आणि त्याला उडवून दिला आउट ऑफ दी पार्क. सागर थोरात यांच्या बॅटीतून आलाय षटकार. अजून 2 चेंडू बाकी आहेत. या षटकारांनी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती तब्बल 34. या 2 चेंडूवरती एक मोठा विस्फोट येईल का? स्वराज 11 मानेवाडी हा संघ जर पाहिलं तर फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. समोर चिलाई देवी स्पोर्ट्स या धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम करत असताना पाहायला मिळतं. यस लगातार दुसरा डाऊन दी ग्राउंड क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. यावेळी देखील षटकार. अजून एक षटकार मारला तर केडी याच्याकडून कॅप्टन याच्याकडून 500 द्यावंच लागणार कॅप्टन केडी. हा तो नियम आहे आमचा. तिसरा येईल का? आणि त्यांना ब्रेक लावण्यासाठी अरुण तयार आहे. हा ट्रॅकर आणि यावेळी ब्रेक परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय. बघता 3 धावा कंप्लीट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. यस नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. वैयक्तिक 39 धावावरती नॉट आउट बाहेर येत असताना पाहायला. मित्रांनो सागर थोरात याची बॅटिंग आवडली असेल ना? स्वराज्याचा मावळा सागर थोरात वैयक्तिक 39 धावांची नॉट आउट खेळी करून मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला. मध्ये एकूण धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 43. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. त्यामध्ये सागर थोरात याच्या 39 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. एका बाजूला जर पाहिलं तर पडायच्या अगोदर आपण स्टॉपवॉच ऑन करणार आहोत. रियाज सर तयार आहात का? रियाज सर स्टॉपवॉच ऑन करतोय. यस आपण स्टॉपवॉच ऑन केलेला आहे. स्ट्राईकला आहे बॅट्समन ऋषिकेश पोपट आणि पहिले षटक घेऊन ओम तयार.
अप्रतिम बॉल वेग 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 आणि वेगावरती स्वार झालेला पाहायला मिळाला ओम. यंगस्टर खेळाडू उगवता सितारा गेल्या मॅचचा मॅच विनर खेळाडू सामनावीरचा खिताब ज्याच्या नावावर ते लेदर क्रिकेटचे धडे रंगवत असताना वय वर्ष आहे 17 अंडर 17 मध्ये जर पाहिलं तर तो कॅप्टन देखील आहे लेदर टीमचा आणि आपल्या गावचा सुपुत्र आहे. यावेळी देखील अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. अतिरिक्त वेग अप्रतिम वेगाने बीट केलेलं पाहायला मिळालं. यावेळी देखील जर पाहिलं तर ऋषिकेश याला आणि अतिशय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये जर पाहिलं तर रिलीज करत असताना पाहायला मिळत होतं. अर्थातच ओम माने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यंगस्टर खेळाडू नक्कीच आपल्या आई वडिलांचं आपल्या गावाचं नाव रोशन करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. येणाऱ्या काळामध्ये जर पाहिलं तर 7 समुद्र पार आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव आणि आपल्या टीमचं नाव हा ओम माने रोशन करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करेल समोर ऋषी. अप्रतिम स्ट्रोक परंतु पाठीमागे जर पाहिलं तर वाकुड्याचा मलिंगा वाकुड एक्सप्रेस विनोद माने भिंत बनून तयार आहे. म्हणजे जसं क्षेत्रक्षण सजवलंय ना त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी होते. चला सामना स्पीडअप घ्या. एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका विनंती आहे. आयोजन आपलंच आहे. बरोबर 18 मिनिटाचं आपण टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे. 18 मिनिटामध्ये तुम्ही इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे. यावेळी काय होत आहे ॲलिमेशन मिळतंय का पाहूया. ॲलिमेशन मिळतंय का आणि यस ॲलिमेशन मिळालंय. पोपट आणि पोपट नावाची चर्चा होत असताना नवी मुंबईच्या या मैदानावरती पाहायला मिळते. ही टीम लेट आलेली आहे. या टीमला 2 रनची पॅनल्टी द्यायची का नाही द्यायची. यस थँक्यू. दोन्ही टीमनी सांगितले की राहून द्या. आणि यस टॉस होतोय. दशरथ दादा यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. मांगरूळ विपक्ष कोंडाईपाडी एक महत्त्वपूर्ण मॅच. अप्रतिम बॉल चला निर्णय त्याच ठिकाणी कळवा. ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाने त्याच ठिकाणी निर्णय कळवा प्लीज आपण विनंती करतो. कोंडाईवाडी संघाने टॉस जिंकलाय फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. रोहित दादा जशी मॅच संपेल लगेच आपण क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. सामना स्पीडअप घ्या. यावी बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. पाठीमागे वाकोड एक्सप्रेस. आज जर पाहिलं तर हा संघ एक नव्या जोशामध्ये पाहायला मिळालाय. नवीन या ठिकाणी टी शर्ट परिधान करून नवी जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरलाय. एनर्जी घेऊन मैदानावर उतरलाय आणि पहिले षटक फक्त 3 मिनिटांमध्ये संपवलंय ओमकारने. विनोद माने पहिला बॉल जर पाहिलं तर खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईट +1 2 धावा नक्कीच ऍड होतील. या 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोचली ती सरळ 10 धावा. यावेळी समोरच्या दिशेने पोपट आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. पोपट नावाची चर्चा या मैदानामध्ये नवी मुंबईच्या या मैदानावरती होत असताना पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग. 11 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन केलेली आहे पोपटने आणि शरद बेंद्रे यांचा आत्ताच कॉल आलाय. ही मॅच जिंकली तर अजून 1000 वाढवले 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ते म्हणतात किती पण खर्च होऊ दे मॅच जिंकली पाहिजे.
परंतु वाकोड एक्सप्रेस यांच्यामध्ये क्षमता आहे, विनोद याच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. यावेळी जर पाहिलं तर शॉट थोडासा फसलेला होता, परंतु चेंडू जर पाहिलं तर नो मॅन स्टँडमध्ये ट्रॅव्हल झालेलं पाहायला मिळालं. एक सिंगल जरूर आलेली यावेळी पाहायला मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल अतिशय योग्य निर्णय त्यांनी घेतलेला पाहायला मिळाला. क्रिकेट हा खेळ आहे ना, निर्णय क्षमता वाढवतो. प्रेझेंट ऑफ द माइंड म्हणजे आपण प्रेझेंटमध्ये काय करतो, प्रेझेंट ऑफ द माइंड म्हणजे निर्णय क्षमता वाढवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यांनी मायक्रो सेकंडमध्ये निर्णय घेतले, स्ट्राईकवरती स्वतः थांबले, परंतु विनोद माने अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणि यावेळी काय होतंय, थोडासा फंबल झाला आणि यावेळी जर पाहिलं तर जिथे एक धाव होती ना, अशा ठिकाणी अजून 2 धावा, 3 धावा. वीस. जिथे एक धाव येत होती त्या ठिकाणी जर पाहिलं तर अजून 2 धावा एक्स्ट्रा ऍड झालेल्या पाहायला मिळाल्या. इनसाइड आउट यावेळी देखील षटकार. आणि जसं शरद बेंद्रे या ठिकाणी रक्कम वाढवतायत, प्राइज वाढवतायत, तसे जर पाहिलं तर मोठमोठे स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी बाजीराव माने, अजय भाऊ माने यांचे पुतणे बाजीराव माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्यांचा या ठिकाणी चिरंजीव देखील आलेला आहे, त्याचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पैलवान बाजीराव माने यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतो. 8 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावा, 18 धावा, 8 चेंडू. काय होतंय, काय बिघडत आहे? पोपट जर पाहिलं तर मैदानामध्ये एक योद्धा बनून तयार आहे. शिवरवाडी गावचा योद्धा, नाव आहे पोपट. अप्रतिम बॅटिंग. यावेळी काय होतंय, पाठीमागे सागर थोरात आहे, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय. काय होतंय, काय बिघडतंय? एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक नक्की स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला पोपट याच्या माध्यमातून, परंतु आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर ऋषी पाहायला मिळेल. 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. परंतु जमेची बाजू दुसरी सांगायचं झालं तर स्वराज्य 11 या टीमचा एक प्रमुख मावळा अर्थातच अमोल माने पाठीमागे आहे. 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. एक महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद माने. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. यावेळी शॉट फसलाय, फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल. यस, महत्वपूर्ण झेल होता आणि तो झेल पकडलेला पाहायला मिळाला विनोद माने याच्या माध्यमातून. जरूर या ठिकाणी मोठे स्ट्रोक त्याच्या गोलंदाजीवरती आले, परंतु शेवट क्षणी एक महत्वपूर्ण मोहरा टिपला. ऋषी तंबूच्या आश्रयाला परत गेला. स्ट्राईक महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे पोपट ठेवणार आहे आणि त्याला रोखण्यासाठी अर्थातच अमोल माने, महाराष्ट्र पोलीस आयोजनामध्ये जर पाहिलं तर अतिशय मोलाचं सहकार्य त्याचं लाभलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान या ठिकाणी सचिन मस्के साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस सचिन मस्के साहेब मांगरूळ टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मांगरूळ टीमचे खंदे समर्थक मान्य श्री सचिन मस्के साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही 32 शाळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीमच्या माध्यमातून आपलं साहेब सहर्ष स्वागत. 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. समोर पोपट आणि त्याला रोखण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट्सचा मावळा, नाव आहे महाराष्ट्र पोलीस अमोल माने. संकटावरती कशी मात करायची अमोल याला भरपूर वेळा माहिती आहे. ओव्हर दी विकेट. पहिला बॉल इनसाइड आउट आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. कॅपच्या वरून चेंडू निघून गेला. विजय आणि पराजयाच्या मध्ये जर पाहिलं तर एक भिंत बनून तयार आहे. शिवरवाडी गावचा एक योद्धा, नाव आहे पोपट.
परंतु अमोल माने आता 5 चेंडूवरती धावांची आवश्यकता आहे ती 5-13. अशा भरपूर मॅचेस अमोल माने यांनी जिंकून दिलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि क्षमता सिद्ध कशी करायची अमोल याला भरपूर वेळा माहिती आहे. हो दी विकेट. चांगला बॉल, अप्रतिम वेग 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 आणि भन्नाट वेग. अशा अनेक संकटावरती या योद्ध्याने मात केलेली आहे. स्वराज्याचा योद्धा, नाव आहे महाराष्ट्र पोलीस अमोल माने. 9 वर्ष महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती होण्यासाठी प्रॅक्टिस केली आणि 9व्या वर्षी या योद्ध्याने अक्षरशः ते लक्ष्य प्राप्त केलं. असा अमोल माने. यावेळी केला अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की स्वराज 11 या टीमच्या जमेची बाजू म्हणजे महाराष्ट्र पोलीस अमोल माने पाठीमागे आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अजून मॅच ऑन जरूर आहे, कारण पोपट जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच, काजाचा ठोका चुकवणारी मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. यावेळी देखील लॉफ्ट केलाय, लॉफ्ट केलाय, लॉफ्ट केलाय आणि आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा आलाय षटकार. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 6. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. अमोल देखील कमी नाहीये आणि पोपट सांगतोय की मी देखील कमी नाहीये. जबरदस्त मॅच. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, दोन्ही संघांचं देखील कौतुक करावं लागेल. पोपट सांगतोय की सामना अजून संपलेला नाहीये मित्रा, कारण मी अजून मैदानामध्ये आहे. आणि स्वराज्याचा मावळा अमोल सांगतोय की असे सामने भरपूर वेळा आम्ही जिंकून दाखवलेले आहेत. जबरदस्त मॅच. दोन्ही संघांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल माने. चांगला बॉल, अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. आणि थोडस जर पाहिलं ना दुखापतग्रस्त होत असताना पोपट पाहायला मिळत आहेत. पोपट थोडेसे दुखापतग्रस्त होत असताना पाहायला मिळाले. 1 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. एका बॉलवरती 5 धावा म्हणजे आय थिंक चेस कंपल्सरी चेस आहे ना स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. चला पाठीमागे अजय सर थोडंसं चेक करा पोपट यांना. जास्त दुखापत असेल पोपट, कारण एक महत्वपूर्ण बॅटर आहे यार. शिवरवाडी या टीमचा एक हुकमी इक्का आहे. संपूर्ण मैदान याच इक्क्याने आत्तापर्यंत गाजवलेलं आहे. कारण जशी सुभेदार बाजी प्रभूंनी खिंड लढवली होती ना त्या पद्धतीने शिवरवाडी गावचा हा योद्धा पोपट नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगावत असताना पाहायला मिळालं. एकाकी खिंड लढवतोय हा योद्धा आणि षटकार मारल्यानंतर 200 रुपये कॅश प्राइज. आणि अमोल माने यांनी जर ही मॅच जिंकून दिली ना तर माझ्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. पोपट यांना देखील 200 रुपये कॅश प्राइज आहे. जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त मॅच. काय मॅच चालली आहे. यावी वाईट बॉल. अतिरिक्त प्रेशर पाहायला मिळतोय. अमोल याची खासियत आहे. अमोल जेव्हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करतो आणि तदनंतर चेंडू उसळी घेतात ना त्याची चेंडू पिकअप करणं खूप अवघड आहे. 1 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम मॅच चालली आहे. जबरदस्त मॅच, काजाचा ठोका चुकवणारी मॅच आहे. एका बाजूला पोपट, दुसऱ्या बाजूला अमोल. अप्रतिम बॉल, यस. झालेल्या मॅच मध्ये अर्थातच स्वराज 11 मानेवाडी गावचा एक मावळा अर्थातच अमोल माने यांनी मॅच जिंकून दिलेले अभिनंदन. त्याचबरोबर मित्रांनो पोपट याची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्यांचा गजर होऊ जाऊ देत. काय बॅटिंग केली यार, जबरदस्त बॅटिंग. अक्षरशः जिंकणाऱ्या टीमला देखील घाम फोडला या योद्ध्याने.
म्हणजे हरलो तरी चालेल, परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे. असंच मैदान गाजवलं शिवरवाडीच्या योद्ध्याने. आणि जर पाहिलं तर स्वराज्य 11 मानेवाडी टीमचे योद्धे आज वेगळ्याच ढंगामध्ये पाहायला मिळाले. आणि झालेल्या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवरती अमोल माने वरचढ ठरलेला पाहायला मिळाला. अतिशय चांगलं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन, भन्नाट वेग दाखव